काय बैलगाडी घेऊन आलेला काय मागणी आहे कशासाठी? आज सर्वसाधारण सभा आहे महानगरपालिकेत. आमचे तिन्ही नगरसेवक काका चव्हाण असतील, आमचे पठाण साहेब असतील, आमच्या इंगळेताई असतील, हे तिन्ही नगरसेवक बैलगाडी आणि टांग्यामध्ये आलेले आहेत. सरकारचा निषेध म्हणून हे बैलगाडी आणि टांग्यात आले आहेत. कारण याच्यात पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, रिक्षाने येता येणार नाही स्वतःच्या. आज पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फार मोठा भुर्दंड बसतोय आणि त्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आमचे नगरसेवक हे बैलगाडी आणि टांग्याने आलेले आहेत. इकडे मोदीजींनी आवाहन केलं की इंधन कमी वापरा, आवश्यक त्यावेळेस गाड्या घेऊन जा, आणि दुसरीकडे आता इंधन दरवाढ झालेली आहे, याचा काही संबंध असू शकतो असं वाटतं तुम्हाला? 100% संबंध आहे. कारण त्यांची आर्थिक गणित, जागतिक संबंध हे त्यांनी ज्या पद्धतीने केलेले आहेत. पूर्वी काँग्रेस राज्य असताना जे बाहेर रशिया आपल्याला पेट्रोल आणि क्रूड ऑइल द्यायला तयार होतं, पण त्यांच्याकडून घ्यायचा अमेरिकेच्या दबावामुळे त्यांनी नाकार दिला. त्याच्यामुळे आज ही जे इंधन आपल्या देशाला इंधनाची टंचाई भासते त्याचं कारण हे आहे. पुढे काय, आता पुढची भूमिका काय तुमची, आंदोलन करताय? आम्ही आमच्या सर्व नगरसेवक सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून देणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मोर्चे आणि येणाऱ्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांना पुण्यामध्ये बंदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.